मिरज तालुक्यातील मालगाव कबाडगे स्टोरेज जवळ राधाकृष्ण मेथेमळा येथे प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून मुलीच्या नातेवाईकांनी मुलांच्या नातेवाईकांना जब्बर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। या मारहाणीत शिवाजी खरात, सानिका खरात, राजाक्का बरखडे, शालाबाई वाघे, सुनीता कोळेकर अशी जखमींची नाव आहेत। मारहाण करणारा मुलीचा सख्खा मामा असून त्याच्या मुलीसोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून सख्खा मामा, मुलीचे आई वडील आणि त्याच्या नातेवाईकांनी घरात शिरून हल्ला करून काठी आणि रॉडने मारहाण केल्याचा आरोप केला। तर ही मारहाण अमोल कोळेकर, अनिल कोळेकर, सागर गडदे, साहिल गडदे, संगीता गडदे, मोहिनी कोळेकर, रत्नाबाई कोळेकर यांनी मारहाण केल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करून न्याय द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। दादासाहेब तुकाराम वाघे आणि माझ्या मुलांना प्रेम लग्न करून आल्यानंतर मी प्लॉटवर घरी नेऊन सोडलं आणि सोडल्यानंतर मी गेलो निघून तिकडं तासगावला गेल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता बरोबर येऊन 5 जणांना हाणमार करून निघून गेले। तेवढ्यात पोलीस 2 आले आणि पोलिसांनी फोटो फक्त काढले आणि निघून गेले। त्याच्यावर काय त्याने फिरकले नाही। ते नंतर दुसऱ्या दिवशी येऊन दवाखान्यात जबाब घ्यायला लागले होते। मग त्याने म्हटले की अजून सिरियस आहे, ते त्याने कवा नीट होतील तवा जबाब घेतो असं म्हणून गेलेत। मग ते ह्याचा बंदोबस्त पूर्णपणे झाला पाहिजे। सोडवाय आलेल्या माणसाला मारते ते म्हटल्यावर त्याला काय आहे का नाही, म्हणजे मापात कुठं तर असावं। म्हणून माझी एकच कळकळीची विनंती आहे की कडक कारवाई झाली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।